नमस्कार, मी मीनाक्षी घोडके आणि आपण पाहत आहात मनपा वृत्त 24 तास. पुरंदर तालुक्यातील मांडगी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मतिमंद आणि निराधार मुलांच्या निवासी शाळेत मुलांवर अमानुष मारहाण झाल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. पुरंदर तालुक्यातील मांडगी गावातील चैतन्य कानिपनाथ निवासी मतिमंद मुलांची शाळा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या शाळेतील मतिमंद मुलांना हातपाय बांधून कर्मचाऱ्यांकडून अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये काही शिक्षक आणि कर्मचारी स्पष्टपणे दिसत असून त्यांच्या उपस्थितीत या निराधार मुलांवर अत्याचार होत असल्याचं समोर आले आहे. हा प्रकार उघड झाल्यानंतर नागरिक आणि समाजसेवी संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच समता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष श्री तृणेश अरुण देवळेकर यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार आणि पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदन सादर केले आहे. त्यांनी या प्रकरणातील दोषींवर बाल न्याय अधिनियम 2015 आणि भारतीय दंड संहिता अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. निवेदनात पुढील 4 मुख्य मागण्या करण्यात आल्या आहेत. दोषींविरुद्ध तातडीने FIR दाखल करावी, शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी, सर्व मतिमंद मुलांना सुरक्षित ठिकाणी हलवून पुनर्वसन करावे, या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. या प्रकरणावर प्रशासनाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि पोलीस विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केल्याची माहिती मिळत आहे. मतिमंद आणि निराधार मुलांवरील अशा अमानुष वागणुकीमुळे समाजात तीव्र संताप आहे. मनपा वृत्त 24 तास या प्रकरणावर लक्ष ठेवून असून पुढील घडामोडी आम्ही तुम्हाला दाखवत राहू. मी मीनाक्षी घोडके, मनपा वृत्त 24 तास. धन्यवाद.